देशातील राजकीय पक्षांची कोट्यवधींच्या उत्पन्नाची आकडेवारी समोर आली आहे। 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये देशातील 6 राष्ट्रीय पक्षांचं उत्पन्न 3077 कोटी रुपये असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे। यामध्ये भाजपचं उत्पन्न हे इतर पक्षांपेक्षा 76% जास्त आहे। बघूया। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर देशातील भाजपा, काँग्रेससह 6 राष्ट्रीय पक्षांच्या 2022-23 या आर्थिक वर्षातील उत्पन्नाची आकडेवारी समोर आली आहे। असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स म्हणजेच एडीआरनं दिलेल्या माहितीनुसार 6 पक्षांचं गेल्या वर्षी एकूण उत्पन्न हे 3077 कोटी रुपये इतकं आहे। एखाद्या कॉर्पोरेट कंपन्यांपेक्षाही राजकीय पक्षांची उलाढाल मोठी असल्याचं दिसतंय। 6 राष्ट्रीय पक्षांचं 2022-23चं उत्पन्न 3077 कोटी रुपये आहे। यात भाजपाचा वाटा हा सर्वाधिक आहे। कोणत्या पक्षाचं किती उत्पन्न आहे ते पाहूया। भाजपा 2361 कोटी, काँग्रेस 452.37 कोटी, माकपा 141.66 कोटी, आम आदमी पार्टी 85.17 कोटी, नॅशनल पीपल्स पार्टी 7.5 कोटी। या उत्पन्नाचा अभ्यास केल्यास कोणाला किती नफा आणि तोटा झाला हे सुद्धा पाहूया। भाजपाचं उत्पन्न 6 राष्ट्रीय पक्षांच्या एकूण उत्पादनाच्या 76.73% आहे। भाजपाच्या उत्पन्नात 443 कोटींची वाढ झाली आहे। काँग्रेसचं उत्पन्न एकूण उत्पन्नाच्या 14.70% आहे। काँग्रेसच्या उत्पन्नात 88.90 कोटींची घट झाली आहे। आपच्या उत्पन्नात 40.61 कोटींची वाढ झाली आहे। नॅशनल पीपल्स पार्टीचं उत्पन्न 7 कोटींनी वाढलंय। माकपच्या उत्पन्नात 20.57 कोटींची घट झाली आहे। बसपाच्या उत्पन्नात 14 कोटींची घट झाली आहे। केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावामुळे भाजपाच्या उत्पन्नात वाढ झाल्याचा आरोप करण्यात येतोय, तर सत्ताधारी भाजप नेत्यांनी हा दावा फेटाळलाय। आता त्याच्यात भाजपला आत्ताचा जो एडीआरचा नवीन रिपोर्ट आलाय, जवळजवळ 3077 कोटीपैकी अप्रॉक्सिमेटली 2400 कोटी हे भाजप एकमेव पक्षाला मिळालेले आहेत। मग ते कुठून आले, काय आले, कोणी देणग्या दिल्या, ते क्विड प्रो क्वो आहे की नाही याचा कोणालाच काही पत्ता नाही। तर ह्या सगळ्या पद्धती चुकीच्या आहेत। आत्ताच 15 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाने ते स्ट्राईक डाऊन केलंय आणि एसबीआयला डायरेक्शन्स दिले होत्या की हे कोणी कोणी देणग्या भाजप पक्षाला दिल्यात ते जाहीर करावे। मला वाटतं सुप्रीम कोर्टाचं खरंच अभिनंदन करायला पाहिजे, कारण लोकशाही टिकण्याचा तुम्हाला आता एकमेव मार्ग दिसतोय। आता कोणत्या पक्षानं गेल्या वर्षात किती खर्च केला ते सुद्धा पाहूया। भाजपनं वर्षभरात उत्पन्नाच्या 57.68% खर्च केलाय। 1361.684 कोटी रुपयांचा खर्च केलाय। काँग्रेसचा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे। 452.37 कोटींचं उत्पन्न तर 467.13 कोटींचा खर्च, 3.26% जास्त खर्च आहे। माकपानं वर्षभरात उत्पन्नाच्या 4.87% खर्च केलाय। 106.06 कोटी रुपये खर्च आहे। आपचा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे। उत्पन्न 85.17 कोटी तर खर्च 102.05 कोटी रुपये आहे। 19.82% जास्त खर्च आहे। भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त बसपा, आप, एनपीपी आणि माकपा या पक्षांनी त्यांचं उत्पन्न जाहीर केलंय। राज्यात किंवा केंद्रात सत्ताधारी पक्षांचं उत्पन्न वाढल्याचं तर सत्तेत नसलेल्या पक्षांचं उत्पन्न घटल्याचं दिसतंय। यंदाच्या निवडणूक वर्षात पक्षांच्या या उत्पन्नात आणि खर्चात मोठी वाढ झाल्याचं दिसणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।